नमस्कार भाई. मध्यंतरी एक 2-3 दिवसापूर्वी आणि आजही अशा काही वर्तमानपत्रांमध्ये आपलं नाव घेऊन आपण कुठल्या तरी फ्लॅटवर कब्जा केलेला आहे. त्याचं भाडं खूप सारं थकीत आहे आणि त्यामुळं कोर्टाची केस सुरू आहे तुमच्यावर. पोलीस प्रशासन आता बळाचा वापर करून तुम्हाला ते रिकामं करावं लागलं. अशा काहीतरी बातम्या यायला लागल्या. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही वृत्तपत्रामध्ये छापून येतोय आणि व्हिडिओ मध्ये काही चॅनलवर येतोय की ह्यांनी कब्जा केलाय की रिकामं केले पोलीस प्रशासनामध्ये, त्या व्हिडिओमध्ये आणि काही काही जे काही छापून आले त्याच्यामध्ये मी दिसत नाही, माझं कुटुंब दिसत नाही, माझं सामान दिसत नाही. कुठलं तरी एक रिकाम्या फ्लॅट मधला तो व्हिडिओ दिसतोय आणि त्याच्यामध्ये देशमुख नावाचा एक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की लोकप्रतिनिधी. सर्वप्रथम मी तुम्हाला क्लिअर करतो की मी कुठलाही लोकप्रतिनिधी नाही. मी एक भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आहे. माझी पत्नी लोकप्रतिनिधी आहे, त्या भागात निवडून आलेली आहे प्रभाग 16 मधून. आणि माझ्या घराचं बांधकाम चालू राहत असल्यामुळे मी तिथं शेजारीच भाड्यानं राहतो आजही. तर कामाचा दबदबा माझ्या पत्नीचा पाहून आणि जे लोकांची अडचणी अडीअडचणी आहेत ते म्हणजे सोडवण्याचं काम माझ्या पत्नीकडून केलं जातोय. त्याचं कुठंतरी राजकीय द्वेषापोटी काहीतरी ह्यांना डोक्यावर परिणाम झाले की ह्यांनी मला लोकप्रतिनिधी समजतात. तर ते आनंदाची बाब आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ नये. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून नाही, तर त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन दास्ती घेऊन आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि बघा काय कब्जा वगैरे म्हणतात, कुटुंबासहित कोण कब्जा आतापर्यंत केलं नाही, पुढे करणारही नाही. आणि केवळ विकास कामावर प्रभागातील अडीअडचणीवर आम्ही मात करून आमची पत्नी माझी पत्नी त्याच्यावर मात करून सोडवते. ते फक्त कुठंतरी दिशाभूल करण्याचं काम ह्याच्या माध्यमातून केलं जातोय. आणि सहज त्या देशमुख ला जे आहेत फ्लॅट ओनर, त्या देशमुखांना मी सहज विचारलो की बाबा तुम्ही कॅश मध्ये भाडं घेऊन जातात तर त्याची पावती आम्हाला तुम्ही द्या काहीतरी, काय जेणेकरून मला इन्कम टॅक्सला दाखवता येतील. तर त्यांनी मला म्हणले की मी इन्कम टॅक्सला हे भाडं दाखवत नाही. आता साधारण तिथं 18-18,500 रुपये भाडं आहे. इन्कम टॅक्सला दाखवणं गरजेचं आहे, कारण इन्कम टॅक्स पे केलं तर देशाचा विकास होईल. त्या माध्यमातून आम्ही एवढ्या सामान्य गोष्टीवरून त्यांनी तिसरीकडे गेले. आणि आमचे काही समाजकंटक काही लोक आणि राजकीय लोक ह्याच्यामध्ये काहीतरी तिसरंच एक म्हणजे पर्सनल गोष्टीला पब्लिश करणं, त्याच्यात शहानिशा न करणं आणि काहीतरी, आणि जे पत्रकार जे छापतायत काही, ते मला अत्यंत दुर्दैव आहे. कुठलेली तर छापलेली नोट येते आणि ऍज इट इज नोट ती पुढं छापली जाते. हे किती म्हणजे खेदजनक बातमी आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे की जे काही छापून आलंय यामध्ये काहीही तथ्य नाही? बिलकुल तथ्य नाही कसल्याच प्रकारचं. मी आज स्पष्ट दिसून एकच मला म्हणायचं आहे, त्या व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही पत्रकारामध्ये की मी दिसतोय, सामान दिसतोय का माझं कुटुंब दिसतोय काय, फक्त याचं क्लॅरिफाय करावं. माझं त्यांना आव्हान आहे की मी दिसावं, माझं सामान दाखवावं त्या ठिकाणी, की पोलीसच्या नियंत्रणामध्ये खाली केलंय. तसं काहीच नाही. हे केवळ बदनाम करणं, आणि हे काही आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही कुणाच्या बांधकामावर जाऊन आडवाडवी करत नाही, कुणाच्या अनधिकृत बांधकामावर जाऊन पैसे मागत नाहीत आणि काही करत नाही. माझी पत्नी ही स्वच्छ आहे, कॅरेक्टर आहे, स्वच्छ प्रतिमे काम केले का लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही अनधिकृत बांधकाम, अनधिकृत ठिकाणी जाणं आणि पैसे मागणं हे आमचं काम नाही. लोकांनी निवडून दिले, लोकांचे निवडून दिल्यासाठी त्यांनी सेवा 5 वर्ष जनतेची करणार. कारण आता काम केलं तर पुढच्या 5 वर्षानंतर लोक निवडून देतील, ह्याचं आम्ही भान ठेवून आम्ही काम करतोय. कारण ह्या प्रकरणामध्ये केवळ आणि केवळ धनशक्तीचा वापर करून माझी बदनामी करण्याचं, माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा वापर केला जातोय. आणि कुठंतरी एक पक्षाला वेठीस धरण्याचं काम ह्याच्यामध्ये चालू आहे असं मला वाटतंय. कारण गेल्या वेळेस कब्जा म्हणतात, आता भाडे म्हणतात, हे काही फरकच कळत नाही मला की म्हणजे यांना नेमकं बोलायचं काय. दोघांमध्ये हे कुठेही स्पष्टता आढळून येत नाही. दोघांमध्ये कुठेतरी आता एक साधारण विषय आहे की सामान तरी दिसलं पाहिजे काढताना. पोलिसाची नजर म्हणजे काय नोट छापतात आणि कसं बातमी लावतात हे खरंच येते. आणि कुठेतरी हे असं छापणाऱ्यावर आळा बसणं गरजेचं आहे. आणि याबद्दलच मी IT सेलकडे तक्रार देखील देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये
की एक पत्रकारिता भविष्यामध्ये कोणाचा विश्वास उडू नये, तर पत्रकारितांनी शहानिशा करून सगळं वस्तुस्थिती पाहून आणि फक्त नुसतं गांधीजीचे चष्मा बघितलं, गांधीजीला बघितलं आणि छापलं असं काही करू नये. व्यवस्थित आपण शहानिशा करून छापावं एवढं मी विनंती करतो आणि माझ्यावर जे काही आरोप लावलेले त्याचं मी खंडन करतो. आणि जे हे देशमुख आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधी यांना सहकार्य केलेलं आहे, जी वृत्तपत्र माध्यमातून जी छापून आलेले आहेत, अशा फेक नेरेटिव्ह पासून आणि अशा माणसापासून आमची जनता सुजाण सज्ञान नाही लातूरची, तरी या माध्यमातून मी आव्हान करतो की अशा लोकांपासून लोकांनी सावधान राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.